जशु जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिगिरिधामगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे ढळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे सीता। महायोग पीठे तटे भीमरथ वरं पुंडरीकाय दातुं मुनित्रय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास तुका पिकले आसेंद पडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे आम्हा गेले तैसे पांडुरंगे सेंद पिकले पडूपण गेले काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नामे म्हणीचे संसारी जन्मीचे याचे लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली विठ्ठल हिमालय खाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा तपपूर्ती सोहळा या ठिकाणी रायकर वस्तीवर सायकर वस्तीवरती नियोजन आयोजन करत आलेले संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं परमपूज्य आत्माराम गिरी बाबांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना गोदड बाबांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना या ठिकाणी सुंदर असा सप्ताहाचं नियोजन तुम्ही आम्ही सालाबाप्रमाणे करतो त्या निमित्तानं त्यांचा कृपा आशीर्वाद आहे असे आत्माराम महाराज मांदळी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण सतीजी महाराज मोरे यांच्या प्रेरणेनं तसेच दादा महाराज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा दैदिप्यमान सोहळा त्या निमित्तानं महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी हजेरी लावून जाणार आहे या ठिकाणी महाराज मंडळी हरिपाठाचं नेतृत्व करणारे परमपूज्य आकाश महाराज उपस्थित आहे दीपक महाराज उपस्थित आहे पुन्हा मृदुंगाचार्य अमर महाराज आहे संजय महाराज उपस्थित आहे मागे पुढे उभार आहे संगाळीत आलिया अगा कणिवाराया हार्मोनियम वादक सतीश महाराज मोरे उपस्थित आदी करून कार्यक्रमाच्या निमित्तानं तुषार महाराज मोरे उपस्थित आहे कदम आप्पा उपस्थित आहे फोन करणारे तुम्हा सर्वांच्या वतीनं मला फोन केला असे बाळासाहेब भाऊ सायबर या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या घरामध्ये आता भोजनाची व्यवस्था केली अशी आमचे आप्पा श्रीरंग सायकर या ठिकाणी आहे ज्यांचं भोजन संध्याकाळचं होतं असे बापू सायकर असतील श्री भगवान सायकर असतील मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया दोन बालदार चौकदार आहे माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबावृद्ध विणेकरी तुळशीवाल्या मावशी सर्व पूज्य महाराज मंडळी उपस्थित प्रभू प्रिय श्रोत वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे कीर्तनकार हर्षवर्धन महाराज काळे उपस्थित आहे पुन्हा हरिभक्तीपरायण शरद महाराज काळे उपस्थित आहे माझ्या माता भगिनी आहेत पुरुष वर्ग आहे आबार वृद्ध आहे दैदिप्यमान मंदिर आहे सुंदर देखणं सभा मंडप आहे माय बापांनो काही परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळीच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो विठ्ठल सेंद पडूपण गेले निमित्त या ठिकाणी औचित्य संत शिरोमणी सावता महाराजाच्या पुण्यतिथीच्या प्रीत्यार्थ केला गेलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अगोदर सप्रात उभा केला नंतर टेम्पोला बांधताना मग त्याच्या सप्ताह केला मग मंदिर बांधलं
12 वर्ष तुम्ही चांगल्या प्रकारचा अविरतपणे भगवंताची सेवा केली, सावकोबाची सेवा केली, मंदिर उभारलं, पांडुरंग रुक्मिणी माता सावकोबा आहे माय बापांनो. आणि सावकोबाचा जीवनपट जीवनामध्ये ज्या ज्या माळ्यांनी घेतला, निश्चित माळी म्हणू नका. काही काही म्हणतात आमची माळी याची जात, उपाटता कांदा नाही तर निस्तीच पाक. सावकोबाने शेती केली महाराज, मातीची शेती केली का पंच महाभूताची शेती केली. ज्या शेतीला 72 कोटी 72,07,200 सूक्ष्म नाड्याने मोठाल्या नाड्या आहेत. या नाड्याचा संपूर्ण ब्रह्मांडाला वेढा येईल एवढ्या नाड्या याच्यात माय बापांनो. याच्यामधलं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, आंशा, मनशा, तृष्णा, वासना, कामना म्हणजे वाघनखी, शिकरू, गेमपट, हरळ, इचका, कुंदा, वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे, कासल्या. याची खुरपणीच्या माळ्याला जमली. ज्याला ज्याला माझं कीर्तन कळेल त्याला त्याला धन्यवाद देईल मी. कळणारच नाही, काहीच उपयोग नाही. आणि म्हणून आमच्या विचाराचं सेंदड ज्या पद्धतीनं पिकायला हवं ते जर पिकलंच नसेल, म्हणजे पिकलं नसेल म्हणजे आजाची प्रॉपर्टी बापाकडे आली, बापाची प्रॉपर्टी पोराकडे आली, पोराकडे फक्त प्रॉपर्टी आली, प्रॉपर्टी सांभाळण्याचे विचार आले नाहीत म्हणायचं परिपक्व नाही. ते कोणाच्याही संगतीनं वडापाववरही पैसे उडील, जुगारावरही उडील आणि बाई वाड्यावर या हे म्हणत. थिंकिंग व्यापंचर व्यापला माय बापांनो. आमच्या घरातल्या पोराच्या विचाराचं सेंदड पिकावं, विचाराची म्हणजे परिपक्वता, त्याच्याकडे ऐश्वर्य देत असताना बापाने आपलं संपूर्ण ऐश्वर्य पोराकडे द्यायचंय. मग पोरग नुसतं मोठं असलं पाहिजे का विचारानं, कृतीनं, आचरणानं मोठं असावं. बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे, आचरणानं, विचारानं, कृतीनं. आणि मग तुम्हाला तुमचं लेकरू किंवा तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा जर मोठा करायचा असेल तर त्याची हेअरस्टाईल महत्वाची का हेअरस्टाईल, म्हणजे डोक्याच्या केसाचं वळण महत्वाचं आहे का डोक्यातले विचार. वाकारे महाराज बोला, तुम्ही हेअरस्टाईल केली या गावाची का हेअरस्टाईल केली? हेअरस्टाईल नव्हे, हेअरस्टाईल. ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरातल्या बापाचंही सेंदड पिकलेलं आहे, त्या घरातल्या स्त्रीचं म्हणजे आईचं सुद्धा विचाराचं सेंदड पिकलेलं आहे. आणि ज्या घरामध्ये आई बापाचं विचाराचं सेंदड पिकलेलं आहे त्या घरातलं लेकरू सुद्धा परिपक्व आहे. ज्या घरात परिपक्वताच नाहीये, मस्त 8-8 पोकल्यान दारात होते, त्याला म्हणतात जाग्या. जाग्या म्हणजे वडू, वडू म्हणजे कठाळ्या, आणि कठाळ्या म्हणजे बापाची आज्याची प्रॉपर्टी सांभाळणारा देवाला